मित्रांनो, मराठी अभिनेत्री नंदिता पाटकर लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. नंदिता यांनी अनेक मालिका सिनेमांमध्ये काम केलंय. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये नंदिता यांनी त्यांच्या घटस्फोटाबद्दल भाष्य केलं आहे. नंदिता पाटकर यांनी नुकतीच आरपारला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान नंदिता म्हणाल्या की मी या क्षेत्रात कामाला सुरुवात केली आणि त्यानंतर आम्ही वेगळे झालो. तो एक वेगळा स्ट्रेस होता. या सगळ्या परिस्थितीत चाच पडणं, कारण तेव्हा मी नोकरीही सोडली होती आणि आम्ही वेगळे झालेलो. त्यामुळे मला एकटीनेच सगळं करणं भाग होतं आणि माझ्या निर्णयाचं ओझं मला माझ्या आईवडिलांवर टाकायचं नव्हतं. म्हणून मी वेगळी राहायला गेले. मला काहीच माहीत नव्हतं. घरात सतत कोणी ना कोणी असतं, पण पहिल्यांदाच असं झालेलं की सगळंच मला स्वतःला करायचं होतं. माझा खूप जवळचा मित्र आणि त्याची बायको दोघांसोबत मी सेटल होईपर्यंत राहत होते. मग त्यांच्यानंतर मला वेगळं राहायचं आहे असं वाटलं. मग मी त्यांच्याच बिल्डिंगमध्ये एका मजल्यावर 1 रूम किचनमध्ये राहत होते. म्हणजे अगदीच एकटीही नव्हते. तेव्हा मला हळूहळू एक एक गोष्ट कळत गेल्या. रेंट कसं भरायचं सगळं कळत गेलं. मला खूप अंगावर आलं ते. सुदैवानं तेव्हा मला माझे पती सौभाग्यवती ही सिरियल मिळाली. त्याचं दहिसरला शूटिंग असायचं. तेव्हा मी सकाळी 6ची ट्रेन पकडून दादरला उतरून तिथून पुन्हा ट्रेन बदलून दहिसरला जायचे आणि पुन्हा चिंचपोकळीचा प्रवास असायचा. त्या दरम्यान मी स्तब्ध झाले होते. मला कळतच नव्हतं. मी सतत पळत होते, पण त्यामुळे मला फायदाही झाला की मी विचारातच अडकून राहिले नाही. त्यामुळे पैसेही येत होते. खाजगी आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य सगळं सुरू होतं. त्यात समतोल साधण्याचा प्रयत्न सुरू होता. पण तेव्हा मला जाणवलं की हा प्रवास खूप भीतीदायक आहे. त्रासदायक पण अत्यंत गरजेचा असा आयुष्याचा तो टप्पा होता. घटस्फोटित स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यात या क्षेत्रात जाण्या येण्याच्या वेळा ठरलेल्या नसतात. त्यामुळे तुला काही अनुभव आले का असं विचारलं असता नंदिता म्हणाली, खरं तर मला वेळच नव्हता. एक मुलगी घरातून लवकर निघतेय, रात्री उशिरा येते याबद्दल विचार केला तरी मी काहीच करू शकत नव्हते. माझ्यासाठी आयुष्य योग्य मार्गावर आणणं हेच ध्येय नव्हतं. आपली जडणघडणच अशी असते की आपल्याला घटस्फोट या शब्दाची भीती वाटते. आपल्यालाच आधी ते झेपत नाही. त्यात जर कोणी विचारलं की लग्न झाले का, तर मी सेपरेट झाली आहे हे सांगायला भीती वाटायची. त्या परिस्थितीत स्वतःला सांभाळणं, हसरा चेहरा ठेवून काम करणं तारेवरची कसरत होती. तर मित्रांनो, तुम्हाला नंदिताचा प्रवास कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मराठी अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.